नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारत आणि बांगलादेशात अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात आंदोलने करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी ढाका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी भारत विरोधी घोषणा देत निदर्शने केली होती। ही परिस्थिती चिघळण्यात माध्यमांनी त्यांची भूमिका अदा केली आहेच, पण जमिनीवर काही महत्त्वाच्या घटनाही घडल्या आहेत। युनूस सरकारने ऑक्टोबर मध्ये छात्र लीगला बेकायदेशीर घोषित केले। त्यानंतर ते भूमिगत झाले। त्यानंतर छात्र लीगच्या अनेक कार्यकर्त्यांनी हिंदूंशी हातमिळवणी केली आणि ते निदर्शनांमध्ये सहभागी झाले। इथे हिंदू मुस्लिम असा कोणताही मुद्दा नाही। छात्र लीगच्या लोकांना फक्त युनूस सरकारला आव्हान द्यायचे होते आणि यामुळेच अल्पसंख्याक समुदायांकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये वाढ होत आहे। या संपूर्ण प्रकरणात माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। बांगलादेशातील लोक भारतीय माध्यमांकडे अतिशय काळजीपूर्वक पाहतात आणि त्याचा परिणाम बांगलादेशवर होतो। तिथला समाजही महत्त्वाचा आहे। आसाम, त्रिपुरा, मेघालय यासारख्या भागात गेल्या काही वर्षात अनेक नवीन चॅनल्स आले आहेत जे अत्यंत विवादास्पद मुद्द्यांवरच्या बातम्या ठळकपणे दाखवतात। अशा चॅनल्सचा बांगलादेशातील लोकांवरही परिणाम होतो, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडत जाते। युनूस यांना विरोध करणाऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे की बांगलादेशात बदल घडवून आणण्यासाठी युनूस यांची निवड झाली होती। निवडणुका होऊन लोकांनी निवडलेले सरकार स्थापन व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती, मात्र ते सत्तेत येताच बांगलादेशच्या चलनातील नोटांवरून मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवण्यात आला। याशिवाय इतरही काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे तणावात वाढ झाली आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।